श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं मी वैशाली अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. अन्नपूर्णा प्रसन्न राहो असे का म्हणतात ते जाणून घेऊया. त्यामागील महत्व आणि अन्नपूर्णा मातेची कथा. अन्नपूर्णा देवीला कसे ओळखावे? ती प्रत्येकाच्या देवघरात असते. जी पडी घेतलेली जी मूर्ती असते ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे नेहमी का म्हटले जाते? चला जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेचे महत्व. आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल. हातात पडी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते. म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते. आदी शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्त्रोत तुम्ही वाचलं असेल. त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनविले आहे. त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा हो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते. अन्नपूर्णा देवीबद्दल आख्यायिका. अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. अन्नाचे महत्व शंभो शंकराला मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वतीलाच दया आली आणि तिने अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे. अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. भगवान शिव भिक्षेला गेलेला असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही. अर्थात तसे घडावे ही नारद मुनीची योजना होती. नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला. अन्नाला अनन्यसाधारण महत्व काय आपण बघू. आदी शंकराचार्य अन्नपूर्णा स्त्रोतात म्हणतात, भिक्षान देही कृपावल्लम करी मातान्न पूर्णेश्वरी. म्हणजे कृपेचा आधार देणाऱ्या हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल. अशा शब्दांनी या स्त्रोतातील प्रत्येक विचाराचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो. ही भिक्षा अन्नाची आहे तसे ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येय उत्तम आणि बौद्धिक परिस्थितीत पार पडते. जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते. म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं. तुम्हाला आठवत असेल, कर्ण हा दानशूर होता, पण त्याने अन्नदान केलं नाही. म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते. घरच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा. जी महिला अन्न बनवते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, अन्न पदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याला वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते.
म्हणूनच घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. असं म्हणतात, तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातात तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरात सर्व लोकांनी निर्माण करून घ्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो. म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते. जेवणावर राग काढू नये. आपल्याकडे सांगतात, जेवणावर कधी राग काढू नये. तो अन्नपूर्णेचा अपमान असतो. ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते. म्हणून अन्नाची नासाडी करू नका. उतू नका, मातू नका, अन्नाची नासाडी करू नका. असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहील. अन्नपूर्णेची कहाणी. काशी नगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्याच्या घरात 18वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली. 3 दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला, मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना पाहून विचारले, हे तुम्ही कसले व्रत करीत आहात? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. ते जमणार नसेल तर 1 दिवस तरी उपवास करावा. हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा तेवत ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागवू नये, खोटं बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते, लुळ्याला पाय येतात, निधन व्यक्तीला धन मिळते, अपुत्रिकाल पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी इच्छा धरून व्रत केले असेल ती पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, लायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नाही, त्याची हेळसांड करता कामा नाही. ब्राह्मणाने ते मान्य केले. मग अप्सरा म्हणाल्या, हे घे ते पवित्र सूत. धनंजयने व्रत केले. ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोनाच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याच कौतुकाने तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रच्या मरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयने पुढे हो अन्नपूर्णा मातेचे चरण धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करेल. तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवला. त्याचबरोबर विद्यादेवी धनंजयच्या जिवेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली.
मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. मान सन्मान वाढला. नातेवाईक मान देऊ लागले. पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तो वेगळे घर बांधून राहू लागली. एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली, महाराज, माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे. आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे धनंजयला पटले. तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती. 1-2 असे करता करता 18 दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली. ती रागाने लाल झाली व तिने धनंजयला धरून घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस बाकी होते. या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला. अजून व्रताचे 3 दिवस बाकी होते. झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला. धनंजयाचे घर सामानासुकट जळून गेले. सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे. तिने धनंजयला आपल्या घरी बोलविले. सवत मात्र माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराकाठी पूर्ण केले. सरोवरातून परत शिडी वर आली. हा शिडीवरून खाली गेला. देवीचे दूध त्याला मारावयास धावून आले. मात्र अन्नपूर्णा देवीने त्याला थांबविले व सांगितले की तो ब्राह्मण आहे, अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी धनंजयला म्हणाली, मला सर्व माहीत आहे. त्याला एका सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा. तू परत सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावी सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला. पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी आश्चर्यचकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. त्याने देवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ झाला. देवीचे व्रत केले, त्यालाही देवीच्या कृपेने पुत्र लाभ झाला. त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले. आता धनंजय सुलक्षणा व मुलांसह तेथेच राहू लागला. त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली. इकडे धनंजयच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. सवतीच्या अनन्नदशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर पडली. तिला तिने घरी आणून नाव माखू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्याजवळ ठेवून घेतले. अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा, त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसे तुम्हा आम्हा मिळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्णत अशी होती अन्नपूर्णा मातेची कहाणी. म्हणून उतू नये मातू नये हे सर्व आपण लक्षात ठेवावे. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.